आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी पण इतिहास घडला पाहिजे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर. आणि चला तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमच्या लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे, तर उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार 3. त्यामुळे आज मी तुम्हाला कोल्हापूर आई अंबाबाईचा जो आपण मुकुट आणलेला होता त्याला साडी कशी नेसवायची हे दाखवत आहे. सगळं साहित्य आधी मी जवळ घेऊन बसलेले आहे, जेणेकरून आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. खाली स्टूल घेतलेला आहे मी. तुम्ही एखादा चौरंग घेतला किंवा जो आपला टीपॉय असतो किंवा एखादा टेबल घेतला तरी पण चालेल. माझ्याजवळ पण टीपॉय होता, पण त्याच्याजवळ भरपूर पसारा होता, म्हणून मी टेबल घेतलेला आहे. आणि माझी जी दिवाळीतली साडी होती ती मी नेसवत आहे. मैत्रिणीनं, गुरुवारला जर तुम्हाला देवीला अशी साडी नेसवायची असेल तर अशा प्लेटा वगैरे पाडून पिना लावून साडी आदल्याच दिवशी तयार करून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला अजिबात गोंधळ होणार नाही, कारण या प्लेटा पाडायलाच खूप वेळ जातो. हा व्हिडिओ तुम्हाला 7 ते 8 मिनटाचा दिसत असेल, पण त्याच्यासाठी माझी जवळजवळ 2.5 ते 3 तासाची मेहनत गेलेली आहे. कारण दिसायला आपल्याला सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटत असतात, पण तेवढ्या त्या सोप्या नसतात. व्हिडिओत जरी आपण म्हटलं की हे काय मी लगेच करू शकते, पण तसं नसतं. ज्यावेळी आपण स्वतः ते करतो, कोणती पण गोष्ट स्वतः आपण ज्यावेळी करतो त्याच वेळी आपल्याला लक्षात येते की त्या गोष्टीला नेमकं किती वेळ लागणार आहे. आणि यासाठी मी काय केलेले आहे, ज्या सेफ्टी पिना मोठ्या असतात बघा त्या वापरलेल्या आहेत आणि जागी जागी पिना लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या प्लेटा अजिबात निसटणार नाहीत. सेफ्टी पिना, परत ज्या आपल्याला बांधायला दोरी लागणार आहेत त्या भरपूर लागतात, त्या सगळ्या जवळ घेऊनच बसायचं. परत देवीला जे आपण अलंकार घालणार आहे, तुमच्या घरात काय काय अलंकार असतील ते पण आपण एका ताटात काढून जवळ घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला बरं पडतं नेसवण्यासाठी. नाहीतर कसं होतं, तर प्रत्येक गोष्ट आणायला मग आपल्याला इकडे तिकडं पळावं लागतं आणि त्यात आपला खूप वेळ जातो. त्याच्यासाठी एकदम घेऊन बसले की बरं असतं. आता माझ्या ज्या प्लेटा होत्या त्या करून झालेल्या आहेत आणि आता मी पदर तयार करत आहे. अशा ज्या जरीच्या साड्या असतात बघा, त्याच्या प्लेटा शक्यतो लवकर होत नाहीत आणि त्याच्यावर जर असल्यामुळे त्यामध्ये पिनासुद्धा लवकर आपल्या घुसल्या जात नाही. अशा पद्धतीने प्लेटा पाडून झालेल्या आहेत. आणि आता मध्ये काय करणार आहे, मध्ये मी सगळ्या प्लेटा एकत्र करून तिथे दोरी बांधून घेणार आहे, कारण आपल्याला एकच बाजू लागणार आहे प्लेटा पाडलेली, दुसरी बाजू काय आपल्याला लागणार नाही. अशी जर तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम सोपं जातं बाकी सगळं आवरायला. दुसऱ्या दिवशी मग काय तुम्ही डबा वगैरे ठेवून त्याच्यावर कळशी ठेवून पटणं साडी नेसवू शकता, पण प्लेटा वगैरे पाडून मग नंतर तुम्ही सगळं करायचं म्हणतं तुम्हाला जवळजवळ 2.5-3 तास जातात. आणि केळीचे खांब बघू शकता तुम्ही, मी पाण्यात ठेवलेले होते ते चांगले राहिलेले, ते पण मी पूजेच्या आजूबाजूला ठेवलेले आहेत. साडीच्या पिना मात्र मैत्रिणींनो भरपूर लागतात. ब्लाऊज पीस तेवढा माझ्याकडे मॅचिंगचा नव्हता, माझ्याजवळ असा मोरपंखी पीस नव्हता, कारण या साडीवरचा पीस मी शिवून घेतलेला आहे, त्यामुळे त्यातल्या त्यात मी मॅचिंग होईल असा पीस वापरलेला आहे. आणि देवीला मुकुट लावून घ्यायच्या आधी आपण सगळे देवीचे दागिने घालून घेतलेले आहेत आणि नंतर मग मी नारळ ठेवणार तांब्यावर त्या कळशीवर आणि त्याला मुकुट लावून घेणार आहे. देवीचा जो मुखवटा आहे मैत्रिणींनो तो एकच नंबर आहे, सगळ्यांना आवडला तो. मी सांगेन मुखवटा घेताना मोठाच घ्या, बारका घेऊ नका, चांगले वाटत नाहीत बारके मुखवटे. मोठाच मुखवटा खूप छान वाटतो. माझ्याजवळ जेवढे ठुशी वगैरे होती ते सगळे दागिने मी घालून घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी मग मी मुखवटा अंबाबाईचा लावलेला आहे. आणि या मुखवट्याला मैत्रिणींनो मोत्यांचीच नथ घालायची, दुसरी कोणतीच नथ अजिबात चांगली वाटत नाही.
बघितलं का मैत्रिणींनो, कोल्हापूरची आई अंबाबाई माझ्या आज घरी आलेले आहे. फायनल लुक बघू शकता तुम्ही, किती छान आलेला आहे. मी तर सारखे इकडनं तिकडनं जाऊन फोटोच काढत होते, कारण मला सारखे इकडनं फोटो काढू का तिकडनं फोटो काढू काहीही सुचना झालेलं. सारखं लाईट बंद करायची, फोटो काढायचे, परत लाईट चालू करून फोटो काढायचे, परत या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यातनं फोटो काढायचे. असं करून मी फोटो काढत होते, कारण मला असं बघतच राहावं असं वाटत होतं. किती छान पूजा आपली दिसत आहे बघा. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आणि उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार. मार्गशीर्ष गुरुवारची आई अंबाबाईची कोल्हापूरच्या मी पूजा मांडून दाखवलेली आहे. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तुम्हाला दिसायला तो व्हिडिओ फक्त 5 ते 10 मिनिटाचा असेल, पण मला त्या देवीला साडी नेसवायला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागलेले आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, कसा म्हणजे मी कशी साडी नेसवलेली आहे. खूप छान, म्हणजे मला तर आवडलं. तुम्हाला आवडली का कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चला तर, व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला कमेंट करा. मी माझी जी दिवाळीतली साडी होती ती देवीला नेसवलेली आहे. आणि तो मुकुट जो आहे तो मी 350 रुपयाला अंबाबाईचा आणलेला आहे. छान आहे मुकुट. तुमच्याकडे पण जर तसा मुकुट असला तर नक्कीच आणा. आणि आणताना मुकुट मैत्रिणीनं मोठाच आणायचा, लहान आणायचा नाही, चांगलं वाटत नाही. मोठा मुकुट असला तर छान वाटतो. होते तिथे लहान पण मुकुट 150, 200, 250 असं, म्हणजे आपण घेईल त्या साईजचे असतात. पण मला हा आवडला, त्यामुळे हा आणून मला ती इच्छा होती तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ शेअर करायची. कारण की कळशी पण मी त्याच्यासाठीच आणलेली, कारण की तुम्हाला तसे मला वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसून देवीला दाखवायच्या होत्या. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते मैत्रिणींनो कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.